सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बेकायदेशीररित्या गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या एका वाहन चालकाला गुंडाविरोधी पथकाने म्हसरूळ परिसरातील पेठफाटा तौलीफाटा येथे ताब्यात घेऊन 4 गायींची सुटका केली आहे। 19 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पेठ रोडकडून कत्तलीसाठी काही गायींची वाहतूक केली जात आहे। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप संगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे अशांनी पेठ रोड पेठफाटाजवळ सापळा रचला। न्यू नाशिक टोईंग तौलीफाटा येथे एका वाहनाला अडवण्यात आले। चालक इरफान नूर कुरेशी राहणार वडाळा नाका याला ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता 4 गोवंश जातीच्या गायी आढळून आल्या। सदर गायी कत्तलीसाठी खरेदी करणारे आरोपी मनन कुरेशी, शालम चौधरी व आवेश कुरेशी यांच्याकडे नेत असल्याची कबुली त्याने दिली। या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दुपारी 1 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे व इतर आरोपींचा शोध सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवंश जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले, कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिकमध्ये पेठ परिसरातून काही गोवंश जाती जनावरांची वाहतूक होणार आहे। त्यानुसार माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 19/12/2024 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठफाटा येथे सापळा रचला असता पहाटे 5 वाजेच्या सुमारास MH15 EG 3085 या वाहनामध्ये 4 जिवंत गायी गोवंश जातीच्या गायी मिळून आलेल्या आहेत। तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव यांनी सदरचे वाहन हे गोवंश जातीची जनावरे आणण्यासाठी पाठवले होते। तसेच सदरचे गोवंश जातीची कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मनन कुरेशी, शालम कुरेशी व आवेश कुरेशी यांनी सदरचे गोवंश जाती जनावरे कत्तलीसाठी मागितले होते। तर सदरच्या कारवाईमध्ये वाहन चालक, वाहन मालक व 3 व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे। इतर 4 फरार असून त्यांचा शोध घेऊन म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत।